ही गर्दी तुम्हाला माहिती आहे का कुठली आहे? नाही ना? तर सांगतो मी, ब्लॉगला आपल्या शेवटपर्यंत बघा. नमस्कार भावांनो, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग एकदम खतरनाक झालेला आहे का नाही भावांनो, काय विषयच नाही. कारण आज आम्ही निघालो कुठं, औशाला, गोपाळपूर मंदिरला. आणि एवढी मजा आली ना जाताना भावांनो, काही सांगायचं तुम्हाला. आणि जी मजा मित्रासोबत बाहेर फिरायला येते ना, ती मजा कुठंच येणार नाही बरं का. आपल्या फॅमिली सोबत तेवढी मजा येणार नाही, तेवढी मजा आपल्या मित्रासोबत येणार. मग आम्ही पोहोचलो गोपाळपूर मंदिरमध्ये. एवढी गर्दी होती ना, आणि गर्दीचं कारण म्हणजे काय माहिती आहे का? आज आहे एकादश, मोठी एकादश असल्यामुळे इथं फुल गर्दी आहे. 20 मिनिट बारीला उभारल्यानंतर आमचं दर्शन झालं. दर्शन झालं की एवढं भारी वाटलं ना, मला असं वाटायलं की मी खरंच राव पंढरपुरामध्ये आलो. आणि माझ्या मित्रांना पण असंच वाटायलं बरं का. आणि अजून थोडं पुढे आल्यानंतर आम्ही 20 मिनिट बारीला उभारलो. आणि त्यानंतर झालं आम्हाला राधाकृष्णाचं दर्शन आणि महादेवाचं. इथल्या मंदिरचं बांधकाम एवढं भारी आहे ना भावांनो, जसे की ते अयोध्यामधलं राम मंदिर आहे ना, सेम तसं आहे बरं का. त्या मंदिरच्या साईडला एक आम्हाला कुत्रे भेटलं होतं. आणि त्याला भेटून एवढं